दिवसापासून या जागेवरती यायची इच्छा होती आणि फायनली आज आलोय. खूप खूप म्हणजे खूप असा एक्साइटिंग आहे. समोर दिसणारे सुंदर असे नजारे क्षणार्धात नाहीसवणार होते हे मला माहीतच नव्हतं. पूर्ण 1 तास पाऊस पडल्यानंतर इथले जे नजारे होते हे पूर्ण धुक्याने हारून गेले. नमस्कार मित्रांनो, काय कसं काय मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. मी अनंता पांडू हिंदोळा आणि तुम्ही पाहताय माझे YouTube चॅनल आदिवासी भटकंती. मित्रांनो, आज पुन्हा आपण आलोय गारबेट पलाटूला. जो आपला अर्धा व्हिडिओ राहिलेला त्यालाच पूर्ण करायला आपण आलोय आज इथे. आणि पावसामुळे आपल्याला पूर्ण करता आला नाही, पण आता आपण आलोय हिवाळ्याच्या सीझन मध्ये इथे कशा प्रकारे आपण येऊ शकतो याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आज आपल्या सोबत भाचा आहे भरत, आणि सध्या तो शूट मध्ये बिझी आहे. आपला शूट तोच करतोय. आणि आम्ही नाश्त्यासाठी समोसे आणलेत, जिलेबी आणले, सोबत चटणी सुद्धा दिले. तर या नाश्ता करायला. या इकडे मित्रांनो जो डोंगर दिसतोय याच्यावरती आहे गारबेट पॉइंट माथेरानचा. आणि हा जो रस्ता आहे हा सरळ रस्ता जातोय गारबट गाव आहे या गावाकडे. आणि तिथूनच आता आपल्याला जायला लागणार आहे गारबेट पलाटूकडे. या जेव्हा आपण सह्याद्रीमध्ये भटकत असतो तेव्हा आपल्याला वेगवेगळे असे वनस्पती मिळतात, पण त्या वनस्पतींचा वेगवेगळा असा उपयोग असतोय. मित्रांनो, तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल हे आहे पांढरीचं झाड. याचा उपयोग मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतोय. जर याची काडी जर आपण घेऊन गेलो आणि घराच्या कोणत्याही कोपऱ्याला ठेवलं तरी याच्या वासाने साप घरात घुसत नाही, असा या पांढरीचा उपयोग आहे. आपण मागच्या वेळेस जेव्हा इथे आलो होतो त्यावेळेस इथे एक बाबा होते, त्यांचं दुकान आहे हे. ते आता बंद आहे, कदाचित आज ते आलेले नाहीत, कारण शनिवार रविवारीच ते इथे अवेलेबल असतात जास्त करून. त्यांनी खूप सुंदर अशी आपल्याला माहिती दिली होती. इकडे जे गाव आहेत यांची गावांची माहिती आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवली होती. तर जर तुम्ही येत असाल शनिवार रविवारी तर नक्कीच बाबा तुम्हाला भेटतील. जेव्हा आपण गारबेट पलाटूला येतोय तेव्हा आपल्याला माथेरानचा बाजारपेठ आणि रामबाग जो पॉइंट आहे, खंडाळा पॉइंट आहे, हा भाग दिसतोय. आणि इकडे जर आपण पाहिलं तर या बाजूला आपल्याला गारबेट पॉइंट हा पॉइंट दिसतोय. आणि हे जे ठिकाण आहे याला गारबेट पलाटू असं म्हटलं जातं. जो आपल्याला पाठीमागे दिसतोय तो आहे पालीचा डॅम. आणि या पालीच्या डॅमच्या तिथून जो वरचा पट्टा आहे डोंगरपट्टा, या डोंगरपट्ट्यामध्ये आमच्या ज्या आदिवासी वाड्या आहेत या आदिवासी वाड्या बसलेल्या आहेत. इकडे अस्सलवाडी दिसते, बोरीची वाडी दिसते, पाली गाव दिसतोय, पालीची वाडी दिसते.
अशी ज्या आदिवासी वाड्या आहेत या भरपूर वाड्या इथून दिसत आहेत. आणि हा जो गारबीट पलाटू जो पॉइंट आहे हा पॉइंट जे कॅम्पिंग आहे या कॅम्पिंग स्टे साठी याचा उपयोग केला जातोय. जास्त करून भरपूर कॅम्पिंगची जी मंडळी आहे ही मंडळी इथे येत असते कॅम्पिंग करण्यासाठी. जेव्हा आपण गारबीट पलाटूला येतोय तेव्हा आपल्याला कर्जतची बाजू आहे ही संपूर्ण बाजू आपल्याला पाहायला मिळते. पण ही जी बाजू आहे चौकची बाजू, या चौकच्या बाजूला सुद्धा डोंगराच्या कडेला काही गावं आहेत. ही गावं आपल्यापासून लपली जातात. ती गावं आता आपण पाहायला जाणार आहोत. जेव्हा आपण चौकच्या बाजूने येतोय तेव्हा आपल्याला काही लपलेली गावं आहेत ती गावं पाहायला मिळतात. जे माझ्या पाठीमागे तुम्हाला गाव दिसतोय तो आहे काटवण. त्याच्याच बाजूला दुसरा गाव आहे तो सुद्धा काटवण. त्या दोन्ही गावांना काटवण असं गाव आहे, नाव आहे. आणि ते विभागलेले आहेत त्यामुळे ते वेगवेगळे आहेत. बाजूने एक नदी वाहते. ती नदी मित्रांनो मे महिन्यापर्यंत तरी सुकत नाही. त्यामधील पाणी जे आहे पाणी तसंच असतंय. मागच्या वेळेस आपण मित्रांनो इथपर्यंत आलो होतो. इथे जे मामा होते त्यांच्याकडून आपण मॅगी सुद्धा खाल्ली होती. आणि इथे आल्यानंतर भरपूर पाऊस आलेला त्यामुळे आपल्याला जो या बाजूचा भाग आहे तो दाखवता आला नाही, सोंडाईच्या बाजूचा. त्यामुळे आज आपण इथपर्यंत आलोय. हा जो गारबीट पलाटू जो पॉइंट आहे या पॉइंटला कॅम्पिंग स्पॉट म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. तर आता आपण इथपर्यंत आलोय तर आता सोंडाई सुद्धा पाहायला जाऊया. तिथला जो भाग आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. मागच्या वेळेस जेव्हा आपण आलो होतो तेव्हा आपण त्या झोपडीपर्यंतच आलो होतो. आपला हा जो पॉइंट आहे हा पॉइंट पाहायचा राहिला होता. आणि गारबीट पलाटू जो भाग आहे जो पठार आहे मला असं वाटतंय की त्याला कॅम्पिंग स्पॉट सांगायला वावगं ठरणार नाही. आपण आता आलोय या गारबीट पलाटूच्या शेवटच्या टोकाला. तिथून आपल्याला दिसतोय सोंडाई. इकडे आपल्याला दिसतोय चौकचा डॅम, इर्शाळगड, माणिकगड आणि या बाजूनं पुण्याचा संपूर्ण भाग असा दिसतोय. कर्जत दिसतोय. मित्रांनो जर तुम्हाला इथे यायचं असेल तर नक्कीच या. व्हिडिओ कसा वाटलाय नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा. नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.